अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणत आहेत, बाळा, समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. तसंच तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ सुरू असलं तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्ताभूत करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज द्याल तर नियतीसुद्धा नतमस्तक होते. हा स्वामी संदेश तुम्ही मन लावून 7 मिनिटे ऐका. तुमच्या आयुष्यात बदल होईल. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे, ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचाही हात आहे तो या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत, हे शब्द माझे कधीही विसरू नकोस. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मना, कर्म, कष्ट, मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर करू नकोस. थोडासुद्धा आळस, कंटाळा करू नकोस. अखंड निरंतरपणे कर्म करत राहा. बघ, योग्य वेळ आली की देव तुझ्या कर्माचे तुला नक्कीच फळ देईल. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कोठेही केले तरी स्वामींना पोहोचतेच. म्हणून बोला श्री स्वामी समर्थ. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळवतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. माणूस नेहमी म्हणत असतो, मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षा कराने पाठवलेले आहे. ज्या वेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक? जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्यांच्यासमोर निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधीही सोडू नका. हे वाईट दिवस नक्कीच सरतील. तू मात्र हसणं विसरू नकोस. घमंड, अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही असणार नाही. स्वतःची दुसऱ्याशी तुलना कधीही करू नका. जास्त विचार करणे बंद करा.
भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणे टाळा. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार करू नका. सतत आनंदी राहा. या दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मसमोर बसणे सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्याई होत्या गाठी, म्हणून झाल्या स्वामी राज भेटी. अंतिम सत्य म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करून घेऊ नका. कधीच कोणती गोष्ट अशक्य नसते जोवर तुम्ही ती करण्याची जिद्द दाखवतात. शिवाय इतरांना बदली करण्याचा नको तो प्रयत्न करून स्वतःची ऊर्जा खर्ची करण्यापेक्षा स्वतःमध्ये उत्तम सुधार करण्यासाठी ती ऊर्जा वापरा. रोज नव्यानं शिकता येतं या गोजीरवाण्या वाक्यावर प्रेम करा. भरपूर काही चांगलं इतरांसाठी करायचं आहे तर ते विचारातून, बोलण्यातून, आशीर्वाद देऊन व्यक्त करा. पण ते सुद्धा या मार्गात येतील हा हट्टहास सोडून द्या. जे तुम्हाला द्यायचं आहे, द्यावंसं वाटत आहे, कारण तेच तुम्ही आहात, म्हणून मोकळं व्हा आणि जगा. मग तुम्हाला कोठेही धावण्याची गरज उरत नाही. प्रचंड गर्दीसुद्धा माणूस हरवतं, कारण तो स्वतःच सांभाळू शकतो. दूरवरचा वाटा जवळ येतात, कारण अंतर संपतं. हीच जगण्याची गंमत आहे, कारण प्रश्न सोडवायला तेव्हाच प्रश्न उरतच नाही. कधी कधी गोष्टी लक्षात आल्या तर समजून घे. सगळ्यांचे अर्थ देऊ शकत नाही. काही खास गोष्टी न समजवता समजल्या तर उत्तम असते, नाहीतर त्या समजावून सांगितल्या तरी समजत नाही. या सगळ्यासाठी चुकीचा अर्थ काढणे बंद करावं लागतं, तरच योग्य ते मिळायला लागतं. अनुभव तेव्हा जी शांती लाभते ती कुठेच इथे नाही सापडत. काही वेळा तुला देण्यात आनंद असतो. का असं वाटतं? कारण तू आतून आनंदी असतोस. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. शोधावयाला भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ही कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणे ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्यांना देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे. मला सांगा, वाईट गुण कोणामध्ये नाहीत, म्हणून काय तो माणूस पूर्ण वाईट होत नाही. कधीतरी परिस्थिती तर कधीतरी कर्म आड येतं, पण तुम्ही ती चूक किंवा ती सवय तुमचा अत्यंत जवळील व्यक्तीला सांगा. आपण असं सांगितलं तर ती व्यक्ती आपल्यापासून लांब होऊन याचा विचार करण्यापेक्षा आपण असं सांगून ती व्यक्ती तुमच्यासाठी थांबते का ते पहा. इथे खूप जण भेटत राहतील, पण खास असे अवघे खास काही असतील, तेव्हा ओंजळ भरण्यापेक्षा मोजकेच असलेले बरे, कारण जे बेचून वेचून उरले ते शेवटपर्यंत राहिले. असंच घडतं. बाकी जवळ असून परके आणि आपले म्हणून लांबचे. तुम्ही जेव्हा खरंच खूप काही व्यक्त होता तेव्हा खोलवर तुमचे विचार तुम्ही स्पष्ट करत जाता. नेहमीच लक्षात ठेवा, खूप विशेष लोकांसमोर आपण स्पष्ट होतो. जे तुमचे आहेत, जे तुमच्यासाठीच बनले आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या मनातली गुपित, तुमच्या मनात चाललेल्या उलाढाली तुम्ही व्यक्त करू शकता. परंतु चुकूनसुद्धा स्वतःच्या मनामध्ये साठलेलं गुपित अशा कोणत्याही व्यक्तीसमोर भावनेच्या भरात सांगू नका, जेणेकरून उद्या तीच व्यक्ती तुमच्यात भांडणं लावेल किंवा तुमचा घात करेल.
श्री स्वामी समर्थ.